शुक्रवारी जी एकविरा ट्रस्टची आमची बैठक झाली, अध्यक्ष महोदय होते, उपाध्यक्ष सचिव सगळे होते आणि या बैठकीत आम्ही दोन निर्णय घेतले. प्रमुख निर्णय की जेही ड्रेस कोड असतो, अनेक भाविकांची मागणी होती की ड्रेस कोड लागू झाला पाहिजे, कारण मंदिराचं, देवी मातेचं आणि गडाचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच त्याविषयी ड्रेस कोडची जी सक्ती आहे, सक्ती म्हणण्यापेक्षा ड्रेस कोड आम्ही लागू केला आणि त्याच्यात काही नियम आहेत की जेणेकरून भारतीय जो गणवेश असेल, महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण तोच परिधान करावा, जेणेकरून अंग भरून कपडे असायला हवे, कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नको आणि म्हणूनच आम्ही तो ड्रेस कोड लागू केला. आणि दुसरं, जेही आमचे तिथले कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांविषयी काही तक्रारी आल्या होत्या, तर त्याही तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि काही नियम त्यांना देखील लावून दिलेले आहेत. अशा प्रकारचे दोन निर्णय आमच्या ट्रस्टच्या वतीनं शुक्रवारी झालेले आहेत. सर, हा ड्रेस कोडचा निर्णय कधीपासून लागू करण्यात येईल? 7 जुलैपासून. म्हणजे एक भाविक भक्तांपर्यंत तो मेसेज जावा, त्याच्यासाठी आम्ही 10 दिवसाचा अवधी ठेवलेला आहे आणि मग 10 दिवसानंतर तो म्हणजे 7 जुलैपासून तो ड्रेस कोड लागू होईल. मामा, तसंच काही महिला ज्या तिथे जातात भाविक, त्यांच्यावर पण घरभरतून काही कर्मचाऱ्यांकडून केलं जातं, ओरडलं जातं किंवा काय असं? तुम्हाला बोललो ना, तो एक नियम लावला की यापुढे, कारण बघा आतमध्ये सगळे CCTV फुटेज आहेत, जर असे कुठले पूर्ण लाईनमध्ये सुद्धा, रांगेमध्ये सुद्धा CCTV फुटेज आहेत, गाभाऱ्यात देखील आहेत आणि म्हणून यापुढं जर असं कुठलाही प्रकार असला तर भाविकांनी देखील त्वरित आमच्याशी संपर्क साधावा किंवा आमची जी एकविरा ट्रस्टची सेवा व्यवस्था जे ऑनलाईन आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करा, फक्त तक्रार दाखल करा, त्याची त्वरित शहानिशा केली जाईल आणि अशा प्रकारचं गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. मामा, एकविरा ट्रस्टवर आता तुम्ही विश्वस्त आहात. या 1 वर्षाच्या कार्यकाळात काय विकास कामं गडावर झाली? व एकविरा ट्रस्टचा आमचा कार्यकाल गेल्या वर्षी जुलैपासून चालू झाला आणि चालू झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात आम्ही सगळी लोक माननीय अजितदादांकडे गेलो आणि याचा डेव्हलपमेंट व्हावा, विकास व्हावा, कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण पायऱ्यांची अवस्था पाहिली असेल, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला असेल आणि म्हणून या सगळ्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही गेलो आणि त्याच्यातून 39 करोडची आमची मागणी, जेणेकरून पार्किंगसाठी, रस्त्या पायऱ्यांसाठी आणि मंदिराचं सुशोभीकरण या सगळ्या कामांसाठी 39 करोड रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते कामही चालू झालेलं आहे आणि ते काम झाल्यानंतर मग आम्ही लिफ्टविषयी चर्चा करणार. मामा, ड्रेस कोडवर तुम्ही बंदी घातलेली आहे, मात्र कोणत्या नेमकी ड्रेस कोडवर बंदी घालण्यात आलेली? नाही, जे आपण आखूड वगैरे आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे आखूड ड्रेस कोड, ज्या आखूड ड्रेस, मग ती आपली बरमुडा जरी असेल ती देखील भाविकांनी कृपया घालू नये, अशाच त्याच्यावर बंदी आहे, जेणेकरून अंगप्रदर्शन होणार नाही.